मुख्यमंत्री शिंदेंनी नाशिकमधील साधू महंत वारकरी संप्रदायातील प्रतिनिधींची भेट घेतली। साधू महंत यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची विविध विषयांवर चर्चा। कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी आईसह पत्नी मैदानात। श्रीकांत शिंदेंना लीडने निवडून आणण्यासाठी सहकार्य करा, आई लता शिंदे आणि पत्नी वृषाली शिंदेंचं मतदारांना आवाहन। डोंबिवलीमध्ये महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक। पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनासाठी बैठकीचं आयोजन। श्रीकांत शिंदेंसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित। लोकसभेनंतर कधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील, येवला दौऱ्यावर मंत्री भुजबळांचं सुतोवाच, तर कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे दिले आदेश। पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात निवडणूक आयोगाने चौकशी करावी, मवियाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांची मागणी। तर चुकीच्या गुन्ह्यामध्ये माझं नाव जोडलं जात आहे त्याचीही चौकशी करा, सोनावणेंचं वक्तव्य। मरेन पण कधी कमळ, हात किंवा धनुष्यबाण चिन्हावर लढणार नाही, महादेव जानकर यांचं मोठं विधान। 2024ला स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावरच दिल्लीत जाणार, जानकरांकडून विजयाचा विश्वास व्यक्त। नाशिकच्या आदिवासी भागातील युवक मतदान जनजागृतीसाठी पुढे सरसावले। TV9 मराठीच्या बातमीचा झाला इम्पॅक्ट। इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमधील मतदानावरील बहिष्कार मागे। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर। मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात 10 जूनला मतदान। विद्यमान 4 आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपणार। शरद पवारांनी बारामती लोकसभेच्या प्रत्येक तालुक्याच्या प्रमुखांकडून मतदानाबाबत माहिती घेतली। कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची प्रमुखांची पवारांना माहिती। पुण्यात मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता। पुढील 4 दिवस दुपारनंतर ढगाळ वातावरणाचा अंदाज। येत्या सोमवारी मतदानाच्या दिवशी वातावरण ढगाळ राहणार। पुण्यातील रायरेश्वर मतदान केंद्रावरून मतदान कर्मचाऱ्यांचा अवघड प्रवास। सर्वात उंच पठारावरून निवडणूक साहित्य घेऊन पायी खडतर प्रवास। पुण्याच्या दुर्गम डोंगरी भागात 100% मतदान। बुरुडमाळमधील 20 पुरुष आणि 20 महिलांनी बजावला मतदानाचा हक्क। बुरुडमाळमध्ये 75 वर्षात पहिल्यांदाच मतदान केंद्राची स्थापना। धाराशिवमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन शासकीय तंत्रनिकेतनमधील स्ट्रॉंग रूममध्ये दाखल। स्ट्रॉंग रूम परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त। ओरणच्या JNPT बंदरात 400हून अधिक कांद्याचे कंटेनर अडकले। JNPT आणि कस्टमची वेबसाईट अपडेट न झाल्यामुळे गोंधळ। नाशिकच्या जामोरीतील 150 ते 200 कंटेनर JNPT बाहेर असल्याचा अंदाज। कांदा निर्यात शुल्क संभ्रमावस्थेमुळे 400हून कंटेनर खोळंबले। कांद्याच्या बाजारभावात 300 ते 500 प्रति क्विंटल मागे घसरण। निर्यात बंद उठूनही सोलापुरात कांद्याचे दर घसरलेले। सीमाशुल्क विभागाकडून शुल्काबाबत अनिश्चिती, तर किती शुल्क आकारायचं याबाबत आदेश नाही। सीमाशुल्क विभागावर शेतकऱ्यांची नाराजी। नवी मुंबईतील वाशीच्या बाजार समितीत कांद्याचे दर घसरले। 2 दिवसांपूर्वी कांद्याचे दर 22 ते 30 रुपये, तर आज कांदा 15 ते 20 रुपये किलोवर कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। बीडमध्ये उन्हाच्या तडाख्याचा कांदा पिकाला फटका। हवामानात आर्द्रता वाढल्याने कांदा नासला। कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। पुण्यातील दिवळे गावात पोलीस असल्याची वतावणी करत कांदा विक्रेत्याची लूट, तर दुसऱ्याने गळ्यातील चैन हिसकावून पळ काढला। राजगड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल। नांदेडमध्ये पाण्यासाठी नागरिकांच्या महापालिकेवर घागर मोर्चा। 8 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिक संतप्त। बुलढाण्यात रब्बी ज्वारीला हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त। तहसील कार्यालयासमोर ज्वारीचा लिलाव करत शेतकऱ्याचं आंदोलन। ज्वारीला योग्य हमीभाव देण्याची मागणी। नांदूर मधमेश्वर कालव्याला पाणी सोडण्यासाठी गंगापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक शेतकरी नांदूर मधमेश्वर कालव्यात उतरून केलं आंदोलन। अकोला जिल्ह्यात टोलमाफीसाठी नागरिक आक्रमक। आगामी काळात मोठं जनआंदोलन उभारण्याचा परिसरातील नागरिकांचा इशारा। राजापूरमधील कोदवली नदीत अचानक भरतीचं पाणी शिरलं। नदीपात्रातील पाण्यात गाड्या अडकल्या। वाहन मालकांचं मोठं नुकसान। रखरखत्या उन्हात मेळघाटात वॉटर ॲपलची निर्मिती। धामणगावचे शेतकरी आता रमेश जोशी यांनी वॉटर ॲपलची लागवड केली। आता मेळघाटात वॉटर ॲपलची चव चाखता येणार। सततच्या वातावरण बदलामुळे नांदेड जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान। वातावरण बदलामुळे शेतकरी संकटात। भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीमुळे धान पिकांचं मोठं नुकसान। हातात उंडाशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी चिंतेत। नांदेडच्या बाजार समितीत सोयाबीनच्या दरात मोठी घसरण। सोयाबीनला 5300 रुपये प्रति क्विंटल भाव। सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल।
बेडच्या परळीत पाण्याअभावी 1 एकरवरील डाळिंबाची बाग उद्ध्वस्त, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। परभणीत केवळ एका कंपनीच्या रासायनिक खतांच्या दरांमध्ये 200 ते 250 रुपयांची वाढ, इतर कंपन्यांचे दर स्थिर। दरवाढीच्या भीतीने शेतकऱ्यांची खत खरेदीसाठी आता तारंबळ उडाल्याचं चित्र। वर्ध्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत 1 दिवसीय आंबा महोत्सवाचं आयोजन, शेतकऱ्यांनी आंबा फळबाग शेतीकडे वळावं, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचं आवाहन। साताऱ्याच्या दहिवडीत सिद्धनाथाच्या रथोत्सव सोहळ्याचा उत्साह, ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख शेखर गोरे यांनी ओढला रथ। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील लोह गावात हनुमान यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन, राज्यभरातील कुस्तीपटू यांचा स्पर्धेत सहभाग। चंद्रपूरमधील उमा नदी प्रवाही करण्याचं स्वप्न धुसर, चला जाणूया नदी उपक्रम कागदावरच। उपक्रमांतर्गत आखलेल्या उपाययोजनांना कृतीत, पर्यावरणप्रेमींची मागणी। वर्ध्यातील हिंदी विश्वविद्यालयात 3 नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात जनजागृती रॅली, कुलगुरूंकडून हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात, विद्यार्थ्यांकडून नागरिकांना पत्रकाचं वितरण। वाशीमध्ये पोलीस प्रशासनाची व्यापारी ज्वेलर्स तसंच बँक अधिकाऱ्यांसह बैठक, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना सुचवल्या। पुण्याच्या पीएमपीएमएल बसची हुबेहूब लघुप्रतिकृती साकारली, अकोल्यातील कलाकार पियुष राऊतची ही अनोखी कलाकृती सादर। चालकाने बस रुग्णालयात न नेल्याने एसटी बसमध्ये प्रवाशाचा मृत्यू, सहप्रवाशाचा आरोप। भंडारा जिल्ह्यातील तुमसरमधील प्रकार, चालक आणि वाहकावर कारवाई करण्याची मागणी। चंद्रपुरात रेडक्रॉस स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन, वाहतूक पोलिसांना उष्माघाताविरोधी किटचं वाटप, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन। यवतमाळ शहरातील अंबिकानगर परिसरात टोळक्याचा धुमाकूळ, टोळक्याकडून 4 वाहनांची तोडफोड, यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल। गोंदिया जिल्ह्यात वाळू तस्करीत करणाऱ्या तहसीलदारासह 6 जणांना अटक, एसीबीची मोठी कारवाई। छत्रपती संभाजीनगरच्या छावणी पोलीस ठाण्यातून 2 आरोपी पसार, हातकड्यांसह आरोपी पसार झाल्याने पोलीस दलात खळबळ। अमरावतीच्या कवडेश्वरमध्ये वीटभट्टीवर महसूल विभागाची कारवाई, वीटभट्टीसह कामगारांच्या झोपड्यांवर जेसीबी, वीटभट्टी मालकांचं कोट्यावधींचं नुकसान, कामगारांवर उपासमारीची वेळ। नांदेडमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यावर गोळीबार करून लुटमार करणारे 2 पोलिसांच्या ताब्यात, चाकू पिस्तूलसह 4 लाखांचा मुद्देमाल जप्त, नांदेड पोलिसांची मोठी कारवाई। पुण्याच्या जुन्नरमधील काळवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलाचा मृत्यू, घरासमोरील अंगणात खेळत असताना बिबट्याचा हल्ला, नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण।